तर तुमचा आपल्याच आपलाच आहे. पूर्ण करून द्या तुम्ही. आम्ही तरी नियमातच तुमच्याकडे पाठवलं आणि किती नाही याला तो तुम्हाला जिल्ह्यावरूनच कमिटी लागत मी आता त्यांना पत्र देऊ ते ठरवतील त्यांना कधी कधी करायची कुठल्या तालुक्यातून कमिटी जिल्हास्तरीय तुम्हाला माझ्या सर्वांचं कमिटी हवी असेल तर मी ते पण पत्र देऊ. कमिटी काम करीत नाही ना हो. मी बोललो ना तुम्हाला सरकारच्या बाहेरचे लोक टाकेल अर्ज दिले होते आतापर्यंत 5-6 अर्ज दिले. आमचं आतापर्यंत काही समाधान झालं नव्हतं. आता त्यांनी समिती स्थापन करतो म्हणले एक सोमवारपर्यंत समिती स्थापन होईल. 5-6 दिवसात अहवाल सादर करतो म्हणले. काय मागण्या होत्या आपल्या? पांधन रस्त्यामध्ये 12 पांधन रस्ते मंजूर होऊन एकही रस्ता न करता पूर्णतः बिल उचललं होतं. आणि 15 आयुक्त आयोगामध्ये मोठा भ्रष्टाचार होता. घनकचरा व्यवस्थापनामध्ये भ्रष्टाचार केला आहे. शालेय बाथरूमामध्ये भ्रष्टाचार. मग तुम्हाला काय अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? तुम्हाला 15 ऑगस्टचा दिवसच का निवडावा वाटला? वारंवार पत्र देऊन बी नाही म्हणून केलं त्यांनी आतापर्यंत. त्यामुळे आम्ही 15 ऑगस्टचा हे दिवस निवडला. काय नाव तुमचं? किशोर अशोक ठोसर. क्रांती सेनेचा जिल्हा प्रमुख आहे. अधिकारी म्हणून काही जिम्मेदारी आहे की नाही तुमची? हां उभा राहता तिथं तुम्ही लोक उपोषणाला बसले तर काही आहे का तुम्हाला? वरून सांगता की असं झालं तर झालं. 15 ऑगस्ट दिवशी लोक उपोषणाला बसायची वेळ येते तुमच्यामुळं, तुमच्यासारख्या अधिकाऱ्यामुळं. आणि तुम्ही पुन्हा उभा राहून देता असं रुबाब झाडता. खाली बसून व्यवस्थित आहे का पद्धत तुम्हाला? हां तुम्ही व्हिडिओत राहा. काय चाललंय हे तालुक्यात? कधी मग काय चाललंय हे पत्र घेऊन आलो काय आलो? काय बोलण्याची पद्धत आहे का नाही? चळवळीतल्या लोक बिचारे बसलेत ना उपोषणासाठी. किती पत्र दिले हे पंचायत समिती गावरायला आजपर्यंत? किती पत्र दिले? काय केलं आज तुम्ही? 15 ऑगस्ट दिवशी बसल्यावर जाता तुम्ही. हा पुन्हा इकडे सांगता देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र आहे का हे? सगळे इथले पंचायत समितीचे अधिकारी म्हणून तुम्ही भ्रष्टाचार करणार आणि तेच लोकांना पुन्हा समितीत लावतो तुम्ही. काय चर्चा लावली का तालुक्याची? काय पुरास्थिती नावाची गोष्ट आहे की नाही तालुक्याला? इथली यंत्रणा पंचायत समिती काय ती चौकशी होईल? काय पत्र देता तुम्ही? खेळ लावला काय सगळं? साहेब त्या पंचायत ग्रामपंचायतचं खातं होल्ड करायला पत्र द्या आम्ही होल्ड करू. एक पत्र पाहिजे आता आम्हाला बरं का साहेब? सांगू नका विषय बाकीचा काय नाही तर पुन्हा बाकी विषय होतील. आम्ही करतो ना. तुम्ही सांगा पत्र द्या फक्त. काय केलं पाहिजे? बोर्ड नाही करता येत चौकशी करता येईल. नाही आपल्याला चौकशीचा अहवाल येईपर्यंत आहेत ना. तोपर्यंत आम्ही इथे बसतो. काय हरकत नाही. येऊ द्या तुमचा आवाज. करा ना साहेब. आम्ही शेवटी आमच्या बायका बोलत सगळे त्याग करून आलो. आम्हाला गावाचा विकास पाहिजे आणि जेवढे त्याच्यावर अपात्रतेचा गुन्हा त्या सरपंचावर दाखल झाला पाहिजे. बोगस काम बोगस सह्या तो निलंबित झाला पाहिजे. तो ग्रामसेवक त्याची त्याच्यावर नाही आम्हाला काही अहो याच्या अगोदर चौकशा तुम्ही केलंच नाही. त्यांनी इथं बसायची वेळ कशाला? म्हणण्याप्रमाणे आपण वर पाठवायचं ना. अहो तुम्ही जर टक्केवारी घेऊन जाता सहकार्य करता ना. पत्रण फित्रण झिरमाळे देऊन लोकांना नाही का येड्यात काढू नका. लोक आता नाही का पेटून उठते. तुम्ही पुन्हा म्हणता लोक पंचायत समिती येऊन जाणार नाहीत अधिकाऱ्याला. लोक इथं कोटी रुपये घेऊन खायला लागले. पुरा चेकिंग नावाची गोष्ट आहे नाही तालुक्यात. कोटी रुपयाचा भ्रष्टाचार 2 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार ह्याच्यात. 2 कोटीचा चौकशीला तुमच्याकडून गेलेत ना पैसे. अंमलबजावणी आता केली 2-3 दिवसापूर्वी. म्हणून आम्ही डबल इंजिनियर येऊन याच्या कुशल काढायची यांची हे जिल्ह्याला पाठवतोय ना. त्याच्यात काही इनवर्ड नंबर त्याचा काय करायचं? गरज नाही हे फक्त आमचं फक्त गाजर उठून घरी लावायचं. आम्ही उठत नाही. कोणतं पत्र बघू उद्या बोलून नंबर टाकायची पद्धत आहे. पाण्यात टाका त्या पाण्यात टाका सर अधिकारी तुम्हाला इनवर्ड नंबर टाईप करतो. तो ऑफिस जरी बंद असलं तरी काय चाललंय साहेब? BA BA डबल MA मी मूर्ख माणूस नाही मी. या आमरण उपोषणास भेट दिली. अधिकाऱ्याकडनं कशी वागणूक मिळाली? आज 15 ऑगस्ट आहे, काय सांगाल? नाही काय झालं आहे की सिंदखेड ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला होता. त्या संदर्भात गावातील नागरिक उपोषणाला बसले होते आणि मी या ठिकाणी भेट दिली असता संबंधित अधिकारी त्यांना उपोषण सोडण्यासाठी पत्र घेऊन आले होते. पण अधिकाऱ्याची वागण्याची जी पद्धत आहे आणि मजुरी ही अत्यंत वाढलेली गेवराई तालुक्यात.
त्यांनी म्हणजे आपण उपोषणाला बसलेल्या व्यक्तीला आदराने उपोषण माग घेण्यासाठी विनंती केली पाहिजे. ते नाही का असं आपण धरा हे पत्र आणि उठा तुम्ही. काय चाललंय या गेवराई तालुक्यात? आणि एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असताना एवढे मोठे पैसे काढले, सगळे पुरावे त्यांच्याकडे, सगळे डॉक्युमेंट आहेत. मग ह्या तालुक्यात काय झालं की क्रॉस चेकिंग नावाची गोष्टच राहिली नाही, की अधिकाऱ्यांनी बिलं काढायचे आणि कुणी जाऊन बघायचं नाही, काही ना काही नाही. 5, 7, 8 अर्ज दिलेत त्यांनी, निवेदनं दिलेत. मग ह्याचा उपयोग काय? 15 ऑगस्टला आपण म्हणतो आज देश स्वातंत्र्य झाला आणि त्या दिवशी जर लोकांना उपोषणाला बसायची वेळ ह्या अधिकाऱ्यांमुळे येत असेल तर मला वाटतं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्या अधिकाऱ्यांनी योग्यच सावध झालं पाहिजे, नाहीतर लोकांचा जर आक्रोश झाला तर परत ह्या अधिकाऱ्यांना पळती थोडी होईल. नक्कीच सांगता येईल की आताच्या उपोषणामध्ये तरुण जास्त दिसत आहेत, जे काही राजकीय नेते नाहीत किंवा कुठल्या पक्षाला संलग्न नाहीत, मात्र यांना उपोषण करण्याची वेळ येते. सरकारकडे काय मागणी करा? नाही, आता राजकीय पक्षातले काय होतं की ज्याच्या समजा एखादा सरपंच आहे, कोणी त्यांच्या विरोधात उपोषण करायचं म्हणल्यावर लोक पुढे येत नाहीत. पण आता ही जी सर्वसामान्य आणि युवकांची फळी निर्माण झाली तालुक्यात, मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. कारण काय होतं आहे की भ्रष्टाचार जर जिथं होत असेल हे युवकच हा भ्रष्टाचार रोखू शकतात आणि सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, नाहीतर मोठं आंदोलन या देशात होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.